तुम्ही नवीन लिहा, आम्ही चेकिंग करून देतो. असं कधी घडलंय का? तुमच्या शाळेत कधी कोणाची व्यवस्था आहे का अशी कॉलेजमध्ये वगैरे? आणि तुम्हाला तो डाटा जो गेलाय आतमध्ये, तो डाटा तर ठेवा. तुम्हाला एवढी काय घाई लागली की तो डाटा वाईप आउट करायचा? तुम्हाला तो वाईप आउट करायचा आहे कारण का तुम्ही त्याच्यात घोटाळा केलेला असतो. आणि घोटाळ्याशिवाय महाराष्ट्राची अशा निवडणुका आणि असे निकाल येणं अशक्य होतं. लोकशाहीमध्ये मतदान करा म्हणून सांगतात आणि डेटा डिलीट करा, हा लोकशाही भंग करायचा. असं आहे की तुम्ही व्हीव्हीपॅटचा डेटा ठेवता आणि मशीन मधला डाटा वाईप आउट करता. हा आमच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही घाला घालताय. आम्हाला जी आमच्या बाबत माहिती मिळवायला हवी त्याच्यावरती तुमचा अटॅक आहे. अच्छा, मला म्हणजे आता हे सगळं बोलणं चुकीचं आहे. त्या व्हीव्हीपॅट मध्ये अशी कोरी चिठ्ठी येते, त्याच्यावर ना नंबर असतो ना काय असतो ना काय असतो. म्हणजे गेली कुठे, कितव्या नंबरची चिठ्ठी, काय नाही. आणि सर्वात सोपा माझा प्रश्न आहे की 5 वाजताचा डाटा डिक्लेअर झाल्यानंतर तो 9 वाजता आणि परत दुसऱ्या दिवशी तो वाढतो कसा? पाच वाजेपर्यंत जर डाटा 50% असेल तर 9 वाजता तो 65%. ही 15% मात्र आणली कुठनं? 5 ते 6 मध्ये आपण 7 करूया. खूप गर्दी आहे, आतमध्ये खूप लोक बसलेली आहेत. तर 7 वाजताचा जो डाटा आहे किंवा अगदी 9 वाजेचा जो डाटा आहे त्याच्यानंतरचा 11:30 वगैरे वाजता तुमचा डाटा वाढतो आणि नवीन डाटा बाहेर येतो. मग वेळा ठेवल्यात कशाला? ह्याच्या पुढे कधीही आम्ही डाटा बाहेर पडू असं सांगा ना. हे दुसऱ्या दिवशी काउंटिंग न घेण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. 10 दिवस जे काउंटिंग लांब ठेवतात ना ते हे मॅनेज करण्यासाठी असतं. आपल्याकडे पूर्वी जेव्हा आपण बूथवरती हे करायचो तेव्हा काय करायचो? दुसऱ्या दिवशी पेट्या यायच्या, त्या मिक्सिंग व्हायच्या, पटापट पटापट पटापट, बरे 2 दिवस लागायच्या, पण त्याच्यात ट्रान्सपरन्सी होती. मतपेट्या भरून यायच्या, जायच्या, संपलं. इथे मतपेट्या आणतो, त्या मतपेट्यात आहे काय कोणाला माहित नाही, कोणाची आहेत कोणाला माहित नाही. आंधळी कोशिंबीर खेळत असतो आपण. तेव्हा मतदानाचं झालेली आंधळी कोशिंबीर ही आमच्यासमोर उघडी करावी. आम्ही आंधळे नाही, आम्ही डोळस आहोत आणि आमच्या लोकशाहीच्या रक्षणार्थ आम्ही बांधतो आहोत. कारण का पुढच्या पिढीच्या हातात जेव्हा आपण भारत देऊ तेव्हा भारत रशिया आणि पुतीनचा रशिया म्हणून देण्याचं धाडस आम्ही करू शकणार नाही. आम्ही लढत राहणार. कोणाला वाटत असेल की हरले म्हणून करतायत तर मी इथं जिंकलेलो आहे. पण तरीही मी नेहमी प्रश्न विचारायचो की तुम्ही वोटिंग मशीनवर विश्वासच कसा ठेवता? जर जगातल्या सगळ्या देशांमधनं ईव्हीएम हळूहळू बाहेर काढलेत. सर्वात जुनी लोकशाही या देशामधली जगामधली कुठली आहे? युनायटेड किंगडम. आहे का तिथे ईव्हीएम? नाही. अमेरिकेत आहे का तिथे ईव्हीएम? नाही. का नाही? तर त्यांना ट्रान्सपरन्सी ठेवायची की लोकांना एका पैशाचाही संशय येऊ नये की मी दिलेलं मत मलाच माहित नाही, मी लेबरला दिलंय का लिबरलला दिलंय. तिथे 2 पार्ट आहे ना, एक लिबरल आणि लिबरल, कन्झर्वेटिव्ह. तर मी कोणाला दिलंय? मी याला दिलंय. इथे मी बटन दाबलं, गेलं कुठे? तो शोध घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेत राहणार. आता म्हणतात की लोकसभेला 31 जागा मिळाल्या होत्या आणि आम्हाला 17, तर कुठेतरी त्यावेळेस दिसलं नाही. मी तर पहिल्यापासून सांगतोय, म्हणून मी का बोलतोय ते मी पहिल्यापासून सांगतोय, ईव्हीएम वरती विश्वासच ठेवू नका.
मी पहिल्यापासून सांगतो ईव्हीएम वर विश्वास ठेवू नका. आणि त्यांच्यातला एक शहाणा बोलला ना की जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरला तयार व्हावा. चल आण बॅलेट पेपर, जा इलेक्शन कमिशनकडे बॅलेट पेपरवर घोषणा करावी, मी राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवतो आणि परत लाखाच्या मतांनी निवडून येऊन दाखवतो. अरे काहीतरी अक्कल वापरा. ते असं 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 करत करायचं हे घाट. चला जा म्हणा तुमच्या गव्हर्नमेंटकडनं आणि एक विधानसभेमध्ये आम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायची आहे, तुम्ही परमिशन द्या. तुमची जाम चालते ना आजकाल, घ्या परमिशन, मी परत निवडणूक लढायला तयार आहे. अरे मी जितेंद्र आव्हाड आहे, 4 वेळा पक्ष बदलत नाही. एका बापाचा तो एकाच बापाचा आहे. सर वेगळा प्रश्न होता. सर काही ईव्हीएम मशीन 99% देखील होते, तो देखील एक चार्जिंग दिवसभर